परिषद घेत आहोत। या पत्रकार परिषदेमध्ये माजी मंत्री तथा खासदार संदीपान भुमरे यांनी जे महाराष्ट्रामध्ये वाईन शॉप खरेदीचा जो धुमाकूळ लावलेला आहे या बाबतीमध्ये घेत आहोत। महाराष्ट्रामध्ये व संभाजीनगरमध्ये अनेक आरोप संदीपान भुमरे यांच्यावर झालेले आहेतच वाईन शॉप खरेदीचे, परंतु आज आपण त्यांच्यावर पुराव्यानिशी या ठिकाणी आरोप करतोय की त्यांनी त्यांच्या परिवारातील व्यक्तींच्या नावाने या ठिकाणी वाईन शॉप खरेदी केलेले आहेत। त्यामध्ये त्यांच्या सुनबाई यांच्या नावे 3 वाईन शॉपचे आपल्याकडे नंबर आहेत। ते कुठं चालू आहेत? एक वाळूजला आहे, एक पुण्याला आहे आणि एक जळगावला आहे। आणि त्यांच्या पत्नीच्या नावे एक जालना आणि जळगाव या ठिकाणी वाईन शॉप आहे। आपला त्यांच्यावर असा आरोप आहे की त्यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून या ठिकाणी हे लायसन्स मिळवलेले आहेत। कारण कोड ऑफ कंडक्ट भारत सरकारची जी मंत्रिपदासाठी असणारी आचारसंहिता भारतभर लागू आहे, या आचारसंहितेमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे, या कोड ऑफ कंडक्टपणे स्पष्टपणे नमूद केलेलं असं आहे की मंत्रिपदावर असताना तुम्ही कुठलेही शासनाचे लायसन्स खरेदी करू शकत नाही, शासनाचा कुठलाही लाभ आपण घेऊ शकत नाही। हा आरोप या कोड ऑफ कंडक्टनुसार यांचे लायसन्स या ठिकाणी रद्द करण्यात यावे अशी मागणी आपली या ठिकाणी आहे। आपण लोक आयुक्तांना याची प्रथम तक्रार दिलेली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा याची तक्रार आपण दिलेली आहे, मुख्यमंत्री महोदयांना दिलेली आहे, लोकसभा अध्यक्षांना दिलेली आहे। या तक्रारीनंतर सुद्धा यांच्यावर कुठली कारवाई जर झाली नाही तर आपण माननीय उच्च न्यायालयामध्ये सुद्धा या बाबतीमध्ये दाद मागणार आहोत। परत दुसरा विषय, संदीपान भुमरे यांनी जे लोकसभेला प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे आणि 2014 पासूनचे प्रतिज्ञापत्र त्यांचे माझ्याकडे आहे। त्यांचं 2014 ते 24 पर्यंत प्रतिज्ञापत्रात त्यांनी जे उत्पन्न दाखवलेलं आहे, हे उत्पन्न 2 कोटी रुपये पती पत्नीचं उत्पन्न असून आज 2024 पर्यंत 2 कोटी उत्पन्न असताना त्यांनी त्यांच्याच प्रतिज्ञापत्रामध्ये जमीन खरेदी 3 कोटी रुपये आणि वाईन शॉपची शासकीय किंमत जर धरली, त्यांच्या पत्नीची जरी पकडली तरी 2 कोटी रुपये, म्हणजे 5 कोटी रुपयाचा व्यवहार त्यांनी या 2-3 वर्षांमध्ये केलेला आहे। उत्पन्नाच्या विरोधामध्ये 2 कोटीच्या अगेन्स्ट 5 कोटीची प्रॉपर्टी यांनी आणली कुठून, खरेदी कशा पद्धतीने केली, यांच्या खात्यामध्ये कोणाच्या खात्यातून पैसे आले याचा सुद्धा सखोल चौकशी होऊन यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा सुद्धा खटला या ठिकाणी भरला गेला पाहिजे, ही सुद्धा मागणी आमची प्रामुख्याने त्यामध्ये आहे। त्यांचे पुत्र विलास भुमरे यांचं सुद्धा ॲफिडेव्हिट विधानसभेचं प्रतिज्ञापत्र माझ्याकडे आहे। त्यांचं सुद्धा उत्पन्न 2014 ते 2019 पर्यंत 54 लक्ष रुपये आहे आणि 2019 ते 24चं उत्पन्न माझ्याकडे आज पुराव्यानिशी नाहीये, तरी सुद्धा आपण 50 लाखाच्या अगेन्स्ट 4 पटीत जरी धरलं तर 2 कोटी रुपये त्यांचं जरी उत्पन्न जर आपण पकडलं तरी सुद्धा त्यांनी आज या ठिकाणी 3 वाईन शॉप खरेदी केलेले आहेत। 3 वाईन शॉप खरेदी करत असताना शासनाची फीस, एक वाईन शॉप नाव चेंज, नेम चेंज साठी 1 कोटी रुपये शासनाचं चलन भरावं लागतं। यांनी 3 कोटी रुपये कुठून आणले याची सुद्धा सखोल चौकशी होऊन यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। विलास भुमरे यांच्या पत्नी या शिक्षक पेशामध्ये होत्या, शिक्षक पेशा विद्यार्थ्यांना घडवत असताना ह्या अचानकपणे वाईन शॉपच्या व्यवसायामध्ये कसे उतरल्या याची सुद्धा सखोल चौकशी या ठिकाणी व्हावी, यासाठी आम्ही हे सगळं प्रकरण आज आपल्या माध्यमातून जनतेच्या समोर, आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्ही उघडकीस करत आहोत। अशा अनेक विषय परत यांनी महाराष्ट्रामध्ये खाजगीमध्ये असं म्हटलं तर 5 लायसन्सची कॉपी आहे। आणि मित्रांनो, यांनी लायसन्स खरेदी केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने एक कायदा बदलला, जो परमिट रूमच्या बाबतीमध्ये 2011 पासून महाराष्ट्र शासनाने परमिट रूमला जो व्हॅट कर हा 5% दिला होता, तो अचानकपणे 2023 मध्ये महाराष्ट्र शासनाने व्हॅट मध्ये बदल करून व्हॅटचा कर परमिट रूम, फक्त परमिट रूम वाल्यासाठी 10% करण्यात आलेला आहे आणि व्हॅट हा वाईन शॉपला लागू नाहीये। परमिट रूमला दुप्पट कर लावल्यामुळं परमिट रूमचे व्यवसाय जवळपास डबघाईस आलेले, त्या व्यवसायाशी माझं या पत्रकार परिषदेचं घेणं नाही, परंतु यांच्या वाईन शॉपची किंमत वाढवावी, यांच्या वाईन शॉपचा जास्तीचा खप व्हावा, यासाठी यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून शासनाची पॉलिसी सुद्धा बदलण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे, असा माझा त्यांच्यावर स्पष्टपणे आरोप आहे। त्यामुळे माझी
पंतप्रधान महोदयांना, मुख्यमंत्री महोदयांना व लोकायुक्त महोदयांना विनंती आहे की संबंधितावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, नसता आम्हाला या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये जावे.